आपण जे अन्न खातो, त्याच्यातून आपल्याला विविध प्रकारचे घटक मिळतात. उदाहरणार्थ कॅल्शियम असेल, व्हिटॅमिन ए असेल, फॉस्फरस असेल. तर हे जे काही सगळं आपल्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला अन्नातूनच मिळतात. आणि ह्या अन्नात कुठून येतात? तर त्या जमिनीतून येतात. की जमिनीत जे कॅल्शियम आहे, जमिनीत जे झिंक आहे, ते वनस्पतीमध्ये म्हणजे फळांमध्ये, भाज्यांमध्ये येतं आणि मग ते आपल्या शरीराला मिळतं. परंतु अलीकडे परिस्थिती अशी झालेली आहे, की रासायनिक खतांमुळे, पेस्टिसाइड्समुळे जमिनीमध्ये कस राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे आपण जे भाजी, फळं वगैरे खातो, त्याच्यामध्ये जे न्यूट्रिशन कंटेंट किंवा चांगले घटक जे आहेत, ते पण कमी झालेले आहेत. मग अशा वेळेस आपण काय करावं? तर जे कुणी शेतकरी चांगल्या मातीमध्ये सेंद्रिय पद्धतीने चांगल्या प्रकारे जर फळभाज्या, पालेभाज्या, अन्नधान्य, दूध असं पिकवत असतील, तर त्यांच्याकडे आपण जरूर जा. कारण ह्या प्रकारच्या भाज्या, फळं, अन्नधान्य किंवा दूध ह्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स नसतात आणि चांगले घटक भरपूर प्रमाणात असतात. त्याच्यामुळे जरी ह्याचा भाव जास्त वाटत असला, तरी तो एकंदरीत स्वस्त पडतात. कारण अशा प्रकारचे घटक आपल्याला जेव्हा आपल्या अन्नातून मिळतात, तेव्हा आपलं आजारी पडायचं प्रमाण एकदम कमी होतं. त्याच्यामुळे आपल्या हॉस्पिटलची बिलं, आपल्या ऑपरेशनचे खर्च हे एकदम वाचतात. त्याच्यामुळे त्यासाठी चांगलं अन्न खाणं, जे थोडंसं महाग पडलं तरी चालेल, हे फार आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, की जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्पादन घेणारे शेतकरी कुठं जरी मिळत असतील, तर त्यांच्याकडे जा, त्यांच्याशी चर्चा करा. ते कसं पिकवतात हे समजून घ्या आणि त्यांच्याकडनं जेवढं शक्य आहे, तेवढे तुमच्या फळभाज्या, पालेभाज्या किंवा अन्नधान्य वापरा. कारण हे एकंदरीत तुमच्या प्रकृतीसाठी चांगली गोष्ट ठरणार आहे.